या लिस्टमधील आपल्याला ट्रॅव्हल सपोर्ट करणाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद. कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो. या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत. महाराष्ट्रात एक महत्त्वाचा प्रोजेक्ट चालू आहे, तो म्हणजेच पुणे या सांस्कृतिक राजधानी याचं जे शहर आहे याचा रिंग रोड. तर पुणे रिंग रोडच्या कामाची अपडेट पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की W2 पॅकेजचं काम ज्याची सुरुवात जी आहे तर केमशीवाडी गावाच्या हद्दीपासून होते. आपण केमशीवाडी गावाच्या हद्दीमध्ये आता उभे आहोत. तुम्हाला मी मॅपवरती पण दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण या पॅकेज W2चं काम पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया याच्या व्हिडिओला. चॅनलला अद्याप जर सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाईक जरूर करा. आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते ठिकाण म्हणजेच केमशीवाडी गावाच्या हद्दीत. तर जर आपण इथं सर्च केलं, गाव छोटं असल्यामुळे दाखवत नाही आहे, तर या ठिकाणी केमशीवाडी गाव आहे. पलीकडे आपण ड्रोन फ्लाय करून तिथपर्यंत काम पाहणारच आहोत आणि इथून या पॅकेजला सुरुवात होते, परंतु इकडे काम काहीच झालेलं नाही. आणि अशाच दिशेने आपण रिहे गाव डॅम जे आहे आणि रिहे गाव आहे त्याच्या पुढे जर आल्यानंतर इथून कामाला बऱ्याचशा प्रमाणात आपल्याला सुरुवात झालेली दिसत आहे. आणि अशाच पद्धतीने पुढे जर गेलो आपण तर या गावाच्या म्हणजे हद्दीपासून जर पाहिलं सुरुवात होते मेटेरवाडी, त्यानंतर पुढे जर पाहिलं तर शेळकेवाडी असेल. शेळकेवाडीपर्यंत आपण ड्रोन फ्लाय करून पाहणार आहोत. हा रिंग रोड पुढे पॅकेज W2 म्हणजे याचा एंड जो होतो मोरेवाडी गावाच्या हद्दीमध्ये, मोरेवाडीपर्यंत आपल्याला या ठिकाणी हे काम पाहायला मिळेल. आणि इथं एक टनेल होणार आहे. या पॅकेजमध्ये 2 बोगदे होणार आहेत. मोरेवाडीच्या पुढे पॅकेज 3ला सुरुवात होतं आणि त्या पॅकेजमध्ये आपल्याला हे जे डॅम आहे त्या डॅमवरील मागच्या वेळेस पण आपण पाहिलं होतं की डॅमवरील ब्रिज वगैरे ह्याचं काम सुरू आहे. चला तर मग आता आपण या पॅकेजविषयी, या रिंग रोडविषयी डिटेल माहिती पाहणार आहोत. पुणे मुंबईनंतर झपाट्याने वाढत जाणाऱ्या या शहराला ट्रॅफिक मुक्त करण्यासाठी एकूण 169 किलोमीटर लांबीचा MSRDC मार्फत बाहेर रिंग रोड बनवण्यात येत आहे. या रिंग रोडचे काम ईस्ट आणि वेस्ट अशा 2 भागामध्ये विभागले आहे आणि 12 पॅकेज मधील हे काम विविध कंपन्यांना कुठल्या पॅकेज मधले काम दिले आहे हे आपण चार्ट मध्ये पाहू शकतो. मागच्या वेळेस आपण पॅकेज W1, W3, W4 व W5 चे काम सलग पाहिले होते. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यामध्ये W2 पॅकेजची अपडेट दिली नव्हती, म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये W2 पॅकेजचे काम पाहणार आहोत. 20 किलोमीटर लांबीच्या या पॅकेजमध्ये एक इंटरचेंज, एकूण 13 अंडरपासेस, 10 ओव्हरपासेस, एक मेजर ब्रिज, 2 मायनर ब्रिजेस, 21 कल्वर्ट्स, 2 बोगदे अशा पद्धतीने स्ट्रक्चर असणार आहे. आता पाहूया जानेवारी 2026च्या शेवटी केमशेवाडी रिहा या गावाच्या हद्दीत सुरू होणाऱ्या या पॅकेजमध्ये किती काम झाले आहे. तर 20 किलोमीटर लांबीच्या या पॅकेजवर नवयुगा इंजिनिअरिंग ही कंपनी काम करत आहे. या दिशेने केमशीवाडी रिहे गावाच्या हद्दीत काम सुरुवात झालेली दिसत नाही, मात्र मेटेरेवाडीपासून कामाला सुरुवात झालेली दिसत आहे. सुरुवातीलाच बेसमेंटचे व कल्वर्ट्स निर्मितीचे काम पूर्ण झालेले दिसत आहे. इथून पुढे अंतिम थराच्या अगोदर येणाऱ्या एका थराचे काम काही अंतर पूर्ण झालेले दिसत आहे.
हा आहे नवयुग कंपनीचा पिरंगुट गावाच्या हद्दीतील कॅम्प. हा कॅम्प बरोबर ज्या ठिकाणावरून हा रिंग रोड पास होणार आहे त्यावरतीच उभारण्यात आलेला आहे. या हद्दीमध्ये सध्या काम मात्र बेसमेंट व स्ट्रक्चर वर्कचेच पाहायला मिळेल. मेटेरे गावाच्या जवळ हा होत आहे रिव्हर ब्रिज. या मुळा नदीवरील होत असलेल्या या रिव्हर ब्रिजचे पिलर वर्क सध्या सुरू झालेले आहे व काही पिलरचे काम पूर्ण देखील झालेले आहे. पिरंगुट गावाच्या हद्दीतील या ठिकाणच्या हिल कटिंगचे काम वेगाने सुरू आहे. इथून पुढे 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती मोरेवाडी हे गाव आहे. मोरेवाडी गावाच्या हद्दीमध्ये या पॅकेजचा शेवट होतो. मोरेवाडी गावाच्या हद्दीत देखील बऱ्याचशा प्रमाणामध्ये काम झाले आहे, परंतु तिथपर्यंत जाऊन शूटिंग करणे शक्य नव्हते कारण की सायंकाळचा वेळ झाला होता. म्हणून हा व्हिडिओ आपण याच ठिकाणी शेवट करत आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.